जोपर्यंत ही मराठी लोकांची संख्या या प्रशासनाला दिसणार नाही, जोपर्यंत हे आपण मराठी संघटित म्हणून दिसणार नाही, तोपर्यंत हे विषय कधीही सुटणार नाहीत. आणि असेच अ, हे प्रशासन, ही यंत्रणा, हे सरकार त्यांचे निर्णय आपल्यावर थोपवतील. आणि म्हणून या चित्रफितीच्या माध्यमातून मी प्रत्येक मराठी माणसाला आवाहन करतो की जिथे जिथे मराठीचा विषय असेल, मग तो कोणीही घेत असेल, त्यांच्या पाठीशी राहा, पाठिंबा द्या त्यांना. आणि एक आवाज, एक मोठा आवाज, एक असं, हाताची ही 5 बोटं आहेत. मराठी हा विषय घेतल्यानंतर प्रत्येकाने ही वज्रमूठ करणं गरजेचं आहे. मराठी विषय म्हटला की तो व्यक्तिगत विषय असूच शकत नाही, त्या पुन्हा एका व्यक्तीचा किंवा पुन्हा एका संघटनेचा. तो प्रत्येकाचा विषय आहे आणि तो ज्वलंत विषय आहे. आणि जर ही आपली वज्रमूठ आपण तयार केली नाही, तर हे प्रशासन, हे सरकार, ही यंत्रणा आपल्याला ह्या वेगवेगळ्या संघटनेमध्ये, वेगवेगळ्या विषयामध्ये, वेगवेगळ्या त्यांच्या त्या यामध्ये वाटून घेतील. आणि कधीही आपलं कुठलंही जे आपण एखादी गोष्ट आपण या सरकारला विचारतोय, ती कधीही पूर्ण होणार नाही, हे लक्षात असू द्या. म्हणून